हरी माऊली देवा मराठी व्लॉगच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर हे गाणं बनवलंय ना, ते यासाठीच बनवलंय ज्याचं जसं कर्म असतं तसंच त्या व्यक्तीला फळ दिलं जातं। जर तुमचं वाईट कर्म असलं तर देव तुम्हाला वाईट फळ देणार, जर तुमचं चांगलं कर्म असलं तर देव तुम्हाला चांगलं फळ देणार। उदाहरणार्थ जर तुम्ही कोणाला मदत केली किंवा तहानलेल्या माणसाला, भुकेलेल्या माणसाला जर तुम्ही जेवण घातलं तर ते पुण्याचा मार्ग झाला, ते तुम्हाला चांगलं फळ देणार देव। जर आपण घरातनं बाहेर निघतो, आपण खाली बघून पाय टाकत नाही, आपल्या पायाखाली कितीतरी जीवजंतू तुडवत असतात। तुडवत असतात नाही मित्रांनो, सांगा कितीतरी चिरडत असतात, मरत असतात। मुंग्या म्हणा, काही असू द्या, समजा एखादा मच्छर आपल्या अंगावर बसला तर आपण त्याला फटकन मारतो का, आता आपलं रक्त पितो म्हणून। मग एक प्रकारचं पाप आहे आपल्या हातनं। ससा मारणं किंवा एखाद्याला शिवीगाळी करणं, क्रूर कपटीपणा करणं हे सगळं पाप आहे। लोकांच्या शिवाय वाईट विचार करणं हे सगळं पाप आहे। तर ह्या पापापासून आपल्याला जर सत्कर्माकडे जायचं असलं तर कोणतंही एखादं जेवण घाला, समाज प्रवृत्तीचं काम करा, कुठलंही तुम्हाला जसं आवडेल त्या पद्धतीनं समाजासाठी काहीतरी करा, ते तुम्हाला पुण्य लागणार। 4 माणसं तुम्हाला नावजणार, 4 माणसं तुमचं नाव काढणार। सांगून गेली ज्ञानेश्वरी माणसा परास मेंढर बरी। काय सांगून गेली ज्ञानेश्वरी हा विचार कधी केला का कोणी तुम्ही? अहो, मेंढराला किती धोपटा, किती हाना, पण ते हू करत नाही का चू करत नाही। तसं तुम्ही माणसाला हाना बरं, एखाद्या माणसाला बिना कारणाचा हाना बरं, तो कसा लगेच घास करणे अंगावर येते, असं असतंय। म्हणून ज्ञानेश्वरी काय म्हणती, म्हणून म्हणाई सांगून गेली ती ज्ञानेश्वरी माणसा परास मेंढर बरी। समजा जर चुकून तुमच्या हातनं कधी पाप घडलं तर ती देवापाशी तुम्ही क्षमा मागा। देव खूप मोठ्या मानाचा आहे, तुम्हाला खूप मोठ्या मानानं देव माफ करतो। जसं आपलं आई वडील आहेत का नाही, आपल्याकडनं काही जरी चूक झाली तर आपली आई कशी आपल्याला मोठ्या मनानं माफ करते, तसंच देवाचं बी मन असतं मोठं मन, फक्त त्याला समजायसाठी माणसाचं हृदय लागतं, शैतानाचं नव्हे। जर तुमचं माणसाचं हृदय असलं तर ते तुम्हाला समजणार, नसलं तर नाही समजत, बरं का मित्रांनो। हा जो इथं जे आत्मा आहे ना, आपला आत्मा, याच्याजवळ सर्व केलेल्या कामाचा लेखी पुरावा असतो, आणि इथूनच आत्मा आहे ना ह्या पुऱ्या शरीराला शिक्षा देतो। फक्त हे ध्यानात ठेवत, तुम्ही वाईट कर्म केलं की आत्मा तुमच्या शरीराला शिक्षा देणार, तुम्ही चांगलं कर्म केलं की आत्मा तुम्हाला चांगलं काहीतरी फळ देणार। नेहमी ध्यानात ठेवा, तुम्ही कधी कोणाला वाईट बोलू नका, कोणाला वाईट म्हणू नका, कोणाच्याबद्दल वाईट चितू नका, आणि कोणाला वाईट सांगू नका। एक आपापसात कधी भांडण करू नका, कोण काय म्हणतंय त्याच्याकडे लक्ष देऊ नका। आपलं काम करत राहा, निस्वार्थीपणे आपलं काम करा, ईश्वर तुमच्या नेहमी पाठीशी राहील। मित्रांनो, माझं एवढंच तुम्हाला सांगणं आहे मित्रांनो। एका गावात अशी 5-6 माणसं आहेत की ती सारखी शिकायला जाते ती, बरं का। गावात त्या माणसं अशी आहेत की सारखी शिकारीला जाते। तर एके दिवशी काय होतं माहिती का, त्यांच्या शिकारीला गेल्यावर तिसनी गावती यालेली मादी, म्हणजे तिला पिली तिची असतील 2 खोपी, तिच्या यालेली मादी गावती, ती आणते तर घरी कापून खाते ते त्या मादीला। मग तिच्या पिलाला कोण दूध पाजणार, आईचे जेव्हा पिलं असते। आणि एक 5-6 दिवसात एखादा एक जण आपला असाच निघालेला असतो बाहेर कुठेतरी, बरं का। त्याच्या बी घरात त्याच्या बायकोची डिलिव्हरी झालेली असते, आणि त्याला एक मुलगा आणि एक डिलिव्हरी झालेली मुलगी असते, आणि लिकरू एक असं 3-4 वर्षाचं, 4 वर्षाचं असं लिकरू। आणि डिलिव्हरी झाल्यामुळं तो निघाला असतो बायकोचा डबा द्यायला, आपला दवाखान्यात बायकोचा डबा द्यायला निघाला असतो गाडीवरनं जात असताना त्याचा गाडीचा तोल सुटतो आणि गाडी स्लिप होती, आणि तो ॲक्सिडेंट होतो, आणि तो जागेवर मृत्युमुखी पडतो। त्यानंच वाघर लावले असते, बरं का, सश्याला त्यानं सगळा खेळ मांडलेला असतो, आणि त्यानंच
त्या माणसाने बोलविलेलं असतं, शिकारीला मनविलेलं, चला माझ्या जोडीनं मी नेतो तुम्हाला. मग तुम्हाला मला काय सांगायचंय, पुण्य आणि पाप. बरं का मित्रांनो, पुण्य आणि पाप कसं असते ते मी फक्त तुम्हाला सांगतो. यामुळं कोणतीही गोष्ट करताना विचारपूर्वक करा. असाच एक शाळकरी मुलगा, कॉलेजचा मुलगा, कॉलेज जात असताना त्याची पर्स अशीच कुठेतरी एक दुकान असते, त्या दुकानाच्या पुढे तो गाडी लावत असतो. त्या दुकानाच्या बाहेर त्याची गाडी लावताना गडबडीत एसटी पकडण्याच्या नादात त्याची पर्स खिशातनं पडती. त्याला माहीत नसतं. वरच्या खिशात पैसे असतात त्याच्याकडे जवळ, पण खिशातनं पर्स पडलेलं त्याला माहीत नसतं. आणि ते पर्स माहिती नसल्यामुळं तो आपला विद्यार्थी शाळेत जाण्याच्या गडबडीत ते आपल्या शाळेत निघून जातो. पण मग ते एका व्यक्तीला गावती. तो व्यक्ती काय म्हणतो, त्या व्यक्तीला गावती त्याचं ATM कार्ड असतात, 5 ATM कार्ड असतात आणि काय थोडेफार चिल्लर पैसे असतील त्याचे, तर ते भेटते. तर तो व्यक्ती त्या आयडेंटिटीवर त्याचा नंबर गावतो तिथं. तर फोन करतो त्या पोराला की असा बाबा तुझं पर्स पडल्या का माझ्या इथं, दुकानाच्या पुढं काय पडले का तुझं. मग तो चापच तू दिसत हवा, त्याला कळते की आपली पाकिट कुठेतरी पडले. मग एक पडलेलं पाकिट त्याच्या डोक्यात त्याला सांगतो. तर त्याला काय सांगतो, ते दुसरा ज्या व्यक्तीला भेटले तो व्यक्ती सांगतो, तू गडबड करू नकोस, अमक्या माझ्या दुकानात मी ठेवलंय, सेफमध्ये आहे, तू जेव्हा येशील घरी जायला तेव्हा वेळेला ते पाकिट आपलं तुझं तू घेऊन जा. मग ती पोरगा गडबडीतनं शाळेतनं घरी कॉलेजवरनं घरी येतो आणि तिथं उतारतो स्टॉपला आणि चालत त्या दुकानाकडे जातो. आणि दुकानदारापाशी गेल्यानंतर त्या दुकानदाराला म्हणतो, सर माझं इकडं कुठं तर पॅकेट पडलं, तुम्हाला भेटलंय, तुम्हीच फोन केला होता का. हो बाबा. मग ते दुकानदार ते गावलेलं पॅकेट त्या सगळ्या सकट त्या बिचाऱ्याला देऊन टाकतं. मग ते काय होतं, मग त्याचा दुवा चांगला लागतो त्या माणसाला. मग हे असतं पाप आणि पुण्य. हेच मला सांगायचं मित्रांनो. आपलं कुणी याच्यातनं जर कुणाचं मन दुखावलं असलं तर तुम्ही मनाला लागून घेऊ नका मित्रांनो. मी कुणाचा नाम उल्लेख काय याच्यात केलेला नाही बरं का, कुणाचा नाम उल्लेख केलेला नाही. जर माझ्या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला व्हिडिओ माझा आवडला असला तर नक्की याला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. रामकृष्ण हरी. मराठी